म्हणजे वर्कआउटला. पण आता ठीक आहे 10 मिनिट तिकडं होतं कारण मला जागच नाही आलं. तर कसं खूप दिवस झाले ना सकाळी जरा लेट उठते म्हणून सकाळी मला कळलंच नाही. अलार्म खूप वेळचं वाजत होतं पण मला काही कळलंच नाही. बरं चला मी लगेच फ्रेश होते आणि वर्कआउटसाठी तयार होते. तर आता वर्कआउटसाठी मी झालेली तयार. सगळ्यात आधी मला कोमट पाणी करून घ्यायचे. तर चला कोमट पाणी करून घेते मी. आणि पूर्ण उजळले का सकाळी उठायला मला उशीर झाला. 5:30लाच उठायला पाहिजे कारण कोमट पाणी घेऊन आपलं चेंज वगैरे करून फ्रेश होऊन 6 वाजता रेडी राहायचं होतं. आता 6 वाजून नाही की 10 मिनटं झाली. तर मी कोमट पाणी करून घेतले आणि चला ऑलरेडी मी आज नाही का उशीर झाला. मला उशीर व्हायला नको होता. पहिला दिवस होता. बरं ठीक आहे काय हरकत नाही. चले तर मी आता वर्कआउट करून घेते आणि मी तुमच्यासोबत भेटते. व्हिडिओ असंच कंटिन्यू करा कारण पूर्ण दिवसाची रुटीन जी आहे दिवसभराची ती सगळी काही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर सगळ्यात आधी वर्कआउट करून घेते म्हणून भेटते तुमच्यासोबत. तर माझा क्लास जो होता तो संपलेला आहे म्हणजे वर्कआउट करून झालेला आहे. आणि एवढा भारी क्लास होता म्हणजे आज पहिला दिवस होता माझा. आणि जास्त काही मी स्ट्रेस नाही घेतला. नॉर्मल स्टेप केल्या आणि ते पण थोडेच केले कारण म्हटलं बॉडी पेन होईल. एवढा दिवस झाले एक्सरसाइज वगैरे काही केलेली नव्हती म्हणून मला जमेल तेवढंच केलं. पण छान होता आजचा दिवस म्हणजे वर्कआउट छान होता. तर आता गरमीचे दिवस ना थोडंसं पण एक्सरसाइज वगैरे केले की लगेच घाम होते. पूर्ण घाम झाले होते मी. तर चला सगळ्यात आधी मी फ्रेश होते आणि मग तुमच्यासोबत भेटते. तर आता मला घ्यायची होती ग्रीन टी. ते ग्रीन टी ही तिथली वेळी ग्रीन टी घेतली मी. ॲक्च्युली मला नाही का लिप्टन पाहिजे होते तर ती मला पाऊचमध्ये मिळत होती अशी नव्हती मिळत म्हणून मी ही घेतली. तर चला आता मी ग्रीन टी बनवते. चांगला कलर येईपर्यंत तो उकळून द्यायचं. आणि शक्यतो मी नाही का खरंच ग्रीन टी पीत नाही आहे जास्त. पॅकेजवालीच मी एकदा ट्राय केली होती त्याच्यानंतर मी काय कधी ग्रीन टी घेतलीच नाही आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे अशा प्रकारची पहिल्यांदाच घेते. बघू टेस्ट कशी लागते. तर चांगल्या प्रकारे उकळून कलर जो आहे ना तो एकदम मस्त आला. तर लेमनचा फ्लेवर आहे छान. एवढी पण वाईट नाही आहे जाऊ शकते. म्हणजे मी पहिलं ब्लॅक टीच घेत होते ग्रीन टी वगैरे काही घेतलं नाही आहे मी. आणि आत्ताही पहिल्यांदाच घेते पण ठीक आहे छान आहे. आणि लेमन फ्लेवर आहे तसं मला लेमन फ्लेवर आवडतं प्रत्येक गोष्टी. साडेनऊ वाजता नाश्ता करायला घेतला आणि नाश्त्यामध्ये माझ्याकडे जे अवेलेबल होतं तेच घेतलं. तर घरामध्ये नाही का सॅलेड वगैरे काही सध्या आणलेलं नाही. तर उद्या मी आता सॅलेड वगैरे आणायला जाईल. तर आज मला दुसरं काही काम आहे. आहोंसोबत पण बाहेर जायचं होतं मला. तर आपला 9:30 वाजता नाश्ता झाला आणि मग 1 वाजता मी जेवण केलं. आता जेवणामध्ये मटकीची भाजी चपाती आणि थोडासा कांदा घेतलेला आहे मी. ज्वारीची भाकरी मी वापरणार आहे उद्यापासून. आज ठीक आहे जास्त जेवण करून मी बसले थोडंसं तर चालू झालं काहीतरी. काय पाहिजे काय पत्ते खेळायचे. पत्ते खेळायचे. पत्ते खेळायचे. पप्पा आणून देणार. पप्पा पत्ते कधीच नाही कधीच नाही शक्यच नाही. याला पत्ते खेळायचे. आता पत्ते खेळायचं टायमिंग आहे. हा थोडंसं झोपायचं. झोप म्हणजे काय तर आम्ही विसरूनच गेलेलो होतो. आम्ही अजिबात झोप घेत नाही. आणि तू आंघोळ केली की नाही पण वाटत नाही वेळ. आंघोळ केल्यासारखं सुद्धा वाटत नाही. केस कट केले तर आणि शॅम्पू केलाय तर मला बोललाय की माझ्या केसाला तेल लावू नको मी शॅम्पू केलाय. पत्ते खेळायचे. पत्ते पप्पाला तू म्हण ना. पप्पाला नाही बोलायचं आम्हाला फक्त मम्मीला बोलायचं आहे. मम्मीशी चालतं फक्त आमचं. पप्पा अजिबात नाही चालत. पप्पा मारतात मला.
मम्मी पण मारणार. असे येण्यागत चालेल करतो काय पण. आणायला सांग. बरं. संध्याकाळी जेवणासाठी आमरस मला आहू म्हणले की आमरस बनव, कारण आहून एवढा आमरस आवडतं ना विचारूच नका. म्हणून त्यांच्यासाठी मी आमरस बनवायला लागले. आणि मी तर बघायला थोडंसं टेस्ट करत, कारण मला पण आंबे आवडतात आणि आंब्याचा सीझन बार येत नाही. मी आता डाईटवर जरी असली तरी काही हरकत नाही, थोडासा का होईना टेस्ट करत मी. आणि आंब्याचा रस बनवायची पद्धती वेगळीच आहे. म्हणजे आणि मेन गोष्ट म्हणजे आम्हाला एवढं आमरस आवडतं आणि भाऊजीला आमरस आवडत नाही. म्हणजे मला दुसरं काहीतरी करा. तसं मला तोंडी लावायला तिखट बनतं. मला बोललं की मस्त बेसन करा, आपल्याला मस्त तव्यातलं बेसन करून ठीक आहे, तव्यातलं बेसन. आणि स्वयंपाकाचं एवढं टेन्शन आहे मला, कारण कसं आहे ना, आहू अजिबात तिखट खात नाही आणि भाऊजीला एवढं तिखट लागतं आणि मला पण तिखटच लागतं. पण म्हणून रोज वेगवेगळ्या भाज्या असतात माझ्या. आंबे सध्या ना एवढे बघून बघून घ्यावं लागतं, कारण कसे पावडर वगैरे मारलेले असतात. आणि 2-3 वेळा मी रस केले ना, तेव्हा बऱ्याच वेळा 2-3 आंबे असे खराब निघले. एकतर महाग तर एवढेच आंबे गरिबांना तर खावं आणि तेच करते. तर जेवण वगैरे केलं, एवढे गरम व्हायला लागले ना विचारूच नका. गरमीने नुसते हाल झाले. तर मग अशी किराणा आणले गेले होते, तर सर्व किराणा वगैरे आणला होता. तर म्हटलं चला आता किचन सगळं एक सेकंड. बदाम काढले. बदाम तर नाही आवडत. बदाम तुला नाही आणले बदाम, दुसऱ्या घरात माणसं आहेत की. हा, पण मला काजू आणि काजू पण आहेत ना. पुढे काजू काजू आहेत, बदाम इकडे.